जर तुम्हाला महादेवाची पिंड हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. शिवरात्र 15 फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी 5 वाजेला सुरू होईल आणि 16 तारखेला 5 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे शिवरात्र ही रात्रीची असते. त्यामुळे 15 फेब्रुवारीला उपवास करावा आणि महादेवाची पूजा मंदिरात जाऊन तुम्ही 16 तारखेला 5 वाजेपर्यंत करू शकतात. मंदिरात गर्दी जास्त असते तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 16 तारखेला 5 वाजेपर्यंत शिवरात्रीचा मुहूर्त आहे, मंदिरात जाऊ शकतात आणि महाशिवरात्रीचा उपवास 15 तारखेला करायचा आहे. उपवासाचे पापड वेफर्स जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये लिंक आहे, तिथून ऑर्डर करू शकतात. आता पेट पूजा झाली. आता पाहू देवपूजा कशी करायची. महाशिवरात्री या दिवशी पार्वती आणि महादेवाचे लग्न झाले होते, म्हणून एका पाटावर सफेद किंवा पिवळा लाल कापड टाकावा. त्यावर पूजेसाठी भगवती पार्वती मातेसाठी हिरवी साडी, हिरवा खण आणि नारळ ओटी एका पाटावर ठेवावी. महादेवांच्या पिंडीवर घरातच देवघरातील महादेवांना अभिषेकसाठी एका खोल ताटात पाणी साचेल असे खोल असावे. त्यात महादेवांची पिंड ठेवावी. नैवेद्यात फळे, विडा, दक्षिणा ठेवावी. आता एक लोटा जल अर्पण करायचे. पिंडीवर नंतर 108 बेलपत्र, अष्टोत्तर शतनामावली म्हणजे 108 शिवनाम म्हणत बेलपत्र वाहावे. म्हणजे प्रत्येक नाव जप झाल्यावर बेलपत्र ठेवायचे, दुसरे नाव जप, दुसरे बेलपत्र, असे एकूण 108 बेलपत्र आणि नामजप. बस, फक्त इतकी पूजा केली तरी महादेव प्रसन्न होतात. जर तुम्हाला वेळ असेल तर शंकरांची आरती करावी. महामृत्युंजय मंत्र केल्याने आरोग्य तब्येत चांगली होते. शिवकवच स्तोत्र वाचावे आपले रक्षण होण्यासाठी. शिवमहिम्न वाचून जर ते पाणी व्यसन असणाऱ्यांना पिण्यास दिले तर दारूसारखे व्यसन सुटते. पूजा पूर्ण झाल्यावर फळे प्रसाद म्हणून खावीत आणि पार्वती मातेची ओटी, साडी आशीर्वाद समजून आपण स्वतः वापरावी आणि महादेवांची पिंड देवघरात ठेवून द्यावी आणि उपवास 15 तारखेला करावा आणि यात फळे, साबुदाणे, रताळे खाऊ शकतात. उपवासाचे साबुदाणा पापड, बटाटा वेफर्स, तळलेले नाही, फक्त उन्हात सुकवलेले वेफर्स जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात.